नमस्कार. मी डॉक्टर राजश्री गजघाटे, श्रीमती बिंजानी महिला महाविद्यालय यहाँ पे सीनियर लेक्चरर हूँ. आज मैंने एक हिंदी की कविता जो चंद्रशेखर बी शर्मा कवि इनके द्वारा लिखी गई है, उसका मैंने मराठी में रूपांतर किया है. उनकी कविता का शीर्षक था बुद्ध खड़ा है डल के किनारे. डल यानी कश्मीर में जो एक झील है उसका नाम है. तो उस हिंदी कविता का मैं एक मराठी में रूपांतर करने का एक प्रयास कर रही हूँ. कवितेचं शीर्षक आहे बुद्ध उभा डल तळ्याकाठी. ये बुद्धा बनूनी दीपस्तंभ भटकती काही नाविक. डलच्या निशब्द तळ्यात उतरूनी जेथे आता चिनारची पाने पण व्याकुळ आहे तुझी अचलता ऐकण्यास. पुन्हा वाहुनी दे या तळ्यात कारुण्याचा एकतरी शिकारा. देण्यास निवांतता या अशांत डोलकरांना. हजार नकाशे आणि पुस्तके असमर्थ तुझ्या एका शांत नजरेपुढे. साक्ष आहे अंगुलीमालाची निर्वाण तुझ्या चेहऱ्यात आहे. उतरू दे तो चेहरा या डल मध्ये प्रकाशांच्या रूपात. बघा जसे झेलम पुलवामातुनी वाहुनी बघे आपलीच प्रतिबिंब. घेऊन पश्चाताप प्रत्येक लाटेत आतंकी. बघता क्षणी बुद्धास गळून पडल्या स्वतःहुनी हत्येच्या सर्व इच्छा. प्रतिज्ञा ती जी हिमनगालाही पेटवी. जसे अवंतीपूरचे अवशेष नतमस्तक होऊनी काळासमक्ष. आतंक्याची काळतुसी वाचा जेव्हा बोलली या दऱ्याखोऱ्यात. तेव्हा काळानी कूस बदलली. शब्द ते जे जखमांना सुद्धा बरे करी. वाणी ती जी शांततेला आराम देई. बुद्धाची शांतता त्या कल्लोळाला नेहमीकरिता शांत करून गेली. कर्तृत्व असे जसे शिकारा डल तळ्यात पोहे पाण्यास न छेडता. प्रत्येक पाऊल गुन्ह्याला सोडूनी जाई. पापमुक्त वाट बनवत जाई. जीविका ती जी कोणा पाखराची झेप ना हेरून घेई. न कोणा माणसाचा घास चोरून घेई. गौतमाच्या नजरेने त्यास जीवन मागितले आणि त्याने मृत्यूची वाट त्यागली. प्रयत्न असे की हिमालयासही पाझर फुटे. पूर न बनता तळाच रूप घेई. ज्यात शांतता पसरलेली. प्रत्येक क्षण साक्ष देई तो बदल जो एका खुण्यासही संत बनवी. आठवणी. न तक्रार न लाज. निव्वळ एक दृष्टी जी एका देवदार वृक्षाप्रमाणे प्रत्येक वादळाला धैर्याने पकडून ठेवी. बोटांची माळ घालणाऱ्याची आत्मा सुद्धा केलेल्या कुकर्माची आठवण ठेवूनी देवाच्या जवळी जाई. आणि मग सगळं थांबत्या क्षणी अंतकरणात प्रवेश करी ती शांतता.
जी प्रकट होई शब्दा आणि अश्रू विना. जसे डल तळ्याचा पृष्ठभाग सायंकाळी मनात रूपांतर होतो, तसे काही उघड पश्चातापाचे चेहरे नश्वरात नाही तर शांततेत जगती. ये गौतमा परत फिरूनी, काश्मीर तुझी वाट पाहतो आहे. प्रत्येक दऱ्यात प्रत्येक कणात वेगळ्या वाटेने निघालेला कुणी अंगुलीमाल आहे, जो तुझ्या धीर गंभीर नजरेने पावन होऊनी देवदूत बनूनी जाई. धन्यवाद. खरंच म्हटलेलं आहे की बुद्धाने नेहमी शांततेचा संदेश दिलेला आहे आणि म्हणून प्रत्येक मानवाचा कल्याण होवो हे त्यांची इच्छा मनीषा होती. म्हणून असं म्हटलेलं आहे, बुद्ध की भूमी युद्ध न चाहे, चाहे अमन परस्ती. ये बुद्ध की भूमी, ये बुद्ध की भूमी, बुद्धं शरणं गच्छामि. धन्यवाद.